सकाळचे 7 वाजलेत, अलार्म वाजतोय, डोळे उघडतात आणि मनात तो पहिला विचार येतो, चला उठूया, आज खूप कामं आहेत. हो. पण शरीर हलण्याआधीच डोक्यात तो दुसरा आवाज सुरू होतो. तो नेहमीचा आवाज. अरे पण काल खूप दगदग झाली, फक्त 5 मिनिटं. फक्त 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? आणि मग ते 5 मिनिटं कधी अर्धा तास होतात कळतही नाही. आणि गंमत म्हणजे हा फक्त सकाळच्या अलार्मचा खेळ नाही आहे. नाही, अजिबात नाही. हा तोच आवाज आहे जो आपल्याला जिमला जाण्यापासून थांबवतो, नाही का? हो, किंवा तो महत्वाचा फोन. बरोबर. तो उद्या करूया, आज बोलण्याचा मूड नाही. आणि ही सगळी कारणं ना खूप हुशार वाटतात. मी थकलोय, मला तयारी करायला वेळ हवाय, आज योग्य वेळ नाही. आपण स्वतःला कधीच मी आळशी आहे असं नाही म्हणत. कधीच नाही. बरोबर. म्हणजे आपण स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकतो. ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो ना, तेच हे. हो. आणि आपल्या सोर्सेसमध्ये ना याला एक खूप भारी नाव दिलंय, बुद्धिमान दिसणारी भीती. इंटेलिजंट साऊंडिंग फिअर. एक्झॅक्टली. म्हणजे आपण एवढा विचार करतो की आपल्याला वाटतं आपण खूप हुशारीने निर्णय घेतोय, पण खरं तर आपण फक्त घाबरत असतो आणि कृती टाळत असतो. आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत सोपा पण शक्तिशाली मार्ग म्हणजे मेल रॉबिन्स आणि तिचा 5 सेकंडचा नियम. आज मेल रॉबिन्स एक जगप्रसिद्ध स्पीकर आहे, पण एकेकाळी तिचं आयुष्य पूर्णपणे म्हणजे विस्कटलेलं होतं. 40 लाखांचं कर्ज, नवरा बेरोजगार, घरात सततची भांडणं. म्हणजे सकाळी अंथरुणातून बाहेर पडण्याची ही इच्छा होत नसेल? अजिबात नाही. तिला माहीत होतं की काय करायला हवं, पण तिथे करू शकत नव्हती. आणि मग तो प्रसिद्ध किस्सा, तिला टीव्हीवर एक रॉकेट लॉन्च दिसलं आणि तिथून सगळं बदललं. हो. तिने तो काउंटडाऊन पाहिला. 5, 4, 3, 2, 1 आणि प्रचंड ऊर्जेसह ते रॉकेट आकाशात झेतवलं. आणि त्या रॉकेटने विचार नाही केला की आज हवामान ठीक आहे का किंवा माझा मूड आहे का. नाही. काउंटडाऊन संपला आणि त्याने कृती केली. आणि हाच विचार तिने स्वतःच्या आयुष्यात वापरायचं ठरवलं. अगदी. त्यामुळे आजची आपली चर्चा केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा तात्पुरत्या प्रेरणेबद्दल नाही आहे. नाही. तर निर्णय घेताना जो विलंब होतो, जो संकोच आपल्या आत दडलेला असतो, त्याला मुळापासून कसं उखडून टाकायचं, यामागचं सायन्स काय आहे आणि ॲक्शन कशी घ्यायची यावर आपण बोलणार आहोत. कारण आजच्या वेगवान जगात निर्णय घेण्याची गती हे एक नवीन सुपर पॉवर आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. चला तर मग याच विषयाच्या खोलात जाऊया. पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न. आपल्याला आतून माहीत असतं की काय योग्य आहे, पण तरी आपण ते करत का नाही? हा निव्वळ आळस आहे की यामागे अजून काहीतरी आहे? याला आळस म्हणणं म्हणजे समस्येच्या वरवर पाहण्यासारखं आहे. खरी गोष्ट आहे संकोच, हेजिटेशन. ज्या क्षणी आपल्या मनात एखादी चांगली गोष्ट करण्याची इच्छा येते आणि आपण त्यावर लगेच कृती करत नाही, त्यामधल्या छोट्याशा वेळेत आपला मेंदू ताबा घेतो. आणि मग तो आपल्याला थांबवतो. हो. आणि मेंदूचा तर मूळ स्वभावच आहे आपल्याला सुरक्षित आणि आरामदायी स्थितीत ठेवणं. म्हणजे नवीन काही करणं, अवघड काही करणं किंवा ज्यात थोडी जरी भीती वाटते, ते मेंदूसाठी धोक्याचा सिग्नल असतो. बरोबर. आणि मग तो आपल्याला हुशार कारणं देऊ लागतो. अजून थोडा विचार कर, तुझ्याकडे पुरेसा अनुभव नाही, लोक काय म्हणतील. अरे देवा, 4 लोक काय म्हणतील, हा तर आपल्याकडचा राष्ट्रीय आजार आहे. अगदी. हा सुद्धा एक प्रकारचा संकोचच आहे. मेल रॉबिन्स म्हणते की आपलं आयुष्य मोठ्या चुकांमुळे नाही, तर आपण न केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मागे राहतं. एक न केलेला कॉल, एक शेअर न केलेली आयडिया, एक पुढे ढकललेला निर्णय. पण मग हा 5 सेकंदांचा नियम इथं नक्की काय करतो? तो एवढ्या विचारांना कसा थांबवतो? हां, या नियमाचं सौंदर्य हे आहे की तो तुम्हाला तुमचे विचार किंवा भावना बदलायला सांगतच नाही. अच्छा. भीती वाटतंय, वाटू दे. कंटाळा आलाय, येऊ दे. नियम फक्त एवढंच म्हणतो की ज्या क्षणी मनात योग्य कृती करण्याची इच्छा येते, त्या क्षणी 5 ते 1 उलटे आकडे मोजा आणि शरीर हलवा. हो. कारण 5 सेकंदानंतर तुमचा मेंदू तुम्हाला थांबवण्यासाठी पूर्णपणे सक्रिय होतो. म्हणजे ही एक 5 सेकंदांची छोटीशी खिडकी आहे, एक अपॉर्च्युनिटी, ज्यात तुम्ही कृती करू शकता, नाहीतर ती खिडकी बंद होते आणि मेंदूचं राज्य सुरू होतं. अगदी. भीती वाटते म्हणून आपण कृती करत नाही आणि कृती करत नाही म्हणून भीती अजून वाढते. हे एक दुष्ट चक्र आहे. आणि 5 सेकंदांचा नियम हे चक्र तोडण्याचा एक स्विच आहे. परफेक्ट. हे ऐकायला खूपच प्रभावी वाटतंय, पण मला एक प्रश्न पडलाय. आपला मेंदू जो आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनला आहे, तोच आपला शत्रू कसा बनू शकतो? म्हणजे एखादी नवीन सवय, जसं की रोज सकाळी लवकर उठणं,
हे मेंदूला धोका का वाटतं? यामागे काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. आपल्या मेंदूला एक टीम समजूया. या टीममध्ये 2 महत्वाचे खेळाडू आहेत. एक आहे घाबरट वॉचमन, ज्याला विज्ञानाच्या भाषेत अमिगडला म्हणतात. घाबरट वॉचमन, छान नाव आहे. याचं काम एकच, धोक्याचा इशारा देणे. तो सतत ओरडत असतो, थांब, धोका आहे. आणि हा खूप वेगवान आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आलेला हा वारसा आहे. जंगलात वाघ दिसल्यावर विचार करत बसायला वेळ नसायचा. बरोबर, लगेच पळायचं. तीच प्रणाली आता आपल्याला सकाळी उठण्यापासून किंवा एक साधा फोन करण्यापासून थांबवतीये, बरोबर? अगदी बरोबर, तुम्ही परफेक्ट मुद्दा पकडला. तो धोका खरा आहे की काल्पनिक हे ओळखण्याइतका वेळच तो देत नाही. आणि टीममधला दुसरा खेळाडू आहे शांत मॅनेजर, ओके. म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हा विचार करतो, नियोजन करतो, योग्य अयोग्य ठरवतो. पण अडचण ही आहे की हा वॉचमनपेक्षा खूप हळू आहे. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करायचा विचार करतो तेव्हा आधी हा घाबरट वॉचमन ओरडायला लागतो हो, आणि आपला शांत मॅनेजर काही निर्णय घेण्याआधीच भीती आपल्यावर ताबा मिळवते. परफेक्ट. आणि इथेच 5 सेकंदांचा नियम जादू करतो. कशी? जेव्हा तुम्ही 5, 4, 3, 2, 1 असं मोजता, तेव्हा तुम्ही या घाबरट वॉचमनला पूर्ण कथा तयार करायला वेळच देत नाही. हां. तो अरे पण म्हणायच्या आतच तुम्ही कृती सुरू केलेली असते. वाव. म्हणजे मेंदूची गाडी विचार, शंका, भीती, थांबा या ठरलेल्या रुळावरून जात असते आणि आपण काउंटडाऊन करून तिला कृतीच्या नव्याच रुळावर टाकतो. काय उपमा आहे, अगदी बरोबर. याला पॅटर्न इंटरप्ट म्हणतात. आपण मेंदूचा तो नैसर्गिक पॅटर्न तोडतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कृती केल्यावर भीती नाहीशी होत नाही. ती फक्त लहान होते. बरोबर. आपण भीतीला रेड सिग्नल समजून पूर्ण थांबतो, पण खरं तर तो फक्त एक स्पीड ब्रेकर असतो. हे ऐकून मला माझाच एक किस्सा आठवला. सांगा ना. मला एकदा एका मोठ्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करायचं होतं आणि स्टेजवर जायच्या 5 मिनिटं आधी माझ्या मनात आलं, हे आपल्याला जमणार नाही, आपण इथून पळून जाऊया. अरे बापरे. पण तेव्हा मी नकळतपणे हाच नियम वापरला. मी मनातल्या मनात आकडे मोजले आणि स्वतःला स्टेजवर ढकललं. एकदा बोलायला सुरुवात केल्यावर भीती कुठे पळाली कळलंच नाही. उत्तम उदाहरण. आणि जेव्हा तुम्ही भीती असूनही कृती करता, तेव्हा तुमचा मेंदू एक नवीन गोष्ट शिकतो. काय शिकतो? तो शिकतो की ही गोष्ट धोकादायक नव्हती. याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. प्रत्येक वेळी तुम्ही 5 सेकंदांचा नियम वापरून कृती करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूची वायरिंग बदलत असता. अच्छा. आणि आत्मविश्वास हा याच कृतीचा परिणाम म्हणून आपोआप तयार होतो. तो कृतीच्या आधी कधीच येत नाही. आत्मविश्वास कृतीनंतर येतो हे खूप महत्वाचं वाक्य आहे. पण मग प्रेरणेचं काय? आज मूड नाही किंवा प्रेरणा नाही हे तर आपण रोजच ऐकतो. अगदी. प्रेरणा आल्यावरच काम सुरू करायचं ही विचारसरणी मग चुकीची आहे का? चुकीची तर आहेच, पण ती आपल्याला पूर्णपणे निष्क्रिय बनवते. कारण प्रेरणा ही एक अत्यंत अविश्वसनीय भावना आहे. ती वाऱ्यातल्या झुळकीसारखी आहे, येते आणि जाते. तिच्यावर अवलंबून राहता येत नाही. अजिबात नाही. मेल रॉबिन्स म्हणते की जर ती प्रेरणेची वाट पाहत बसली असती, तर ती आजही तिच्या अंथरुणातच असती. पण आपल्याला असं का वाटतं की काहीतरी करण्यासाठी आधी फील यायला हवा? यामागेही काही विज्ञान आहे का? हो, यामागे डोपामाइन नावाच्या केमिकलचं विज्ञान आहे. आपण डोपामाइनला प्रेरणा केमिकल समजतो, पण आपला एक मोठा गैरसमज आहे. काय? की ते कृतीच्या आधी स्रवतं. खरं तर डोपामाइन हे कृतीनंतर मिळणारं बक्षीस आहे, ते कामाची सुरुवात नाही. ओ, जिमचं उदाहरण इथे अगदी परफेक्ट बसतं. हो, जिमला जाण्यापूर्वी कोणालाच प्रेरणा नसते. शरीर जड वाटतं, मन हजार कारणं देतं, पण एकदा का व्यायाम झाला की एकदम ताजनतवानं आणि प्रेरित वाटतं. बरोबर, ते मोटिवेशन कृतीतूनच आलं. बरोबर. जेव्हा आपण प्रेरणेची वाट पाहतो, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःला एक संदेश देत असतो की मी माझ्या भावनांचा गुलाम आहे. आणि भावना तर क्षणाक्षणाला बदलतात. आज आत्मविश्वास आहे, उद्या शंका असेल. हो, त्यामुळे 5 सेकंदांचा नियम इथे प्रेरणेच्या संकल्पनेलाच बायपास करतो. तो माझा मूड आहे का हा प्रश्नच विचारू देत नाही. तो थेट कृती करायला लावतो. आणि एकदा कृती झाली की मेंदू डोपामाइन रिलीज करतो, ऊर्जा वाढते आणि प्रेरणा आपोआप तयार होते. अगदी. म्हणजे आपण सगळ्या क्रमच उलटा समजून बसलोय. आपण वाट पाहतो की भावना कृती घडवेल. पण सत्य हे आहे की कृती आपल्या भावना घडवते. धैर्य हे कृतीतून येतं. वा.
वाढ किंवा विकास हा नेहमीच आरामदायी स्थितीच्या बाहेर असतो. म्हणूनच आपला मेंदू त्याला विरोध करतो आणि म्हणूनच तिथे प्रेरणा नसते. 5 सेकंदांचा नियम आपल्याला शिस्त लावतो. आणि शिस्त म्हणजे कठोरपणा नाही, तर निर्णय सोपे करणं. रोज सकाळी उठल्यावर फक्त एकच निर्णय घ्यायचा आहे. 5, 4, 3, 2, 1 आणि पाय जमिनीवर. बाकी गोष्टी आपोआप होतात. कृती आपल्या भावना घडवते हे ऐकायला खूप छान वाटतं. पण अनेकदा ती पहिली कृती करण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तोच नसतो. असं वाटतं की हा आत्मविश्वास काही लोकांमध्ये जन्मतःच असतो. हे एक कोंबडी अंड्यासारखं कोडं नाही का? कृतीसाठी आत्मविश्वास हवा आणि आत्मविश्वासासाठी कृती हवी. हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे, आत्मविश्वास हा कोणालाही जन्मतः मिळत नाही, तो घडवावा लागतो. कसा? तो अनुभव, पुनरावृत्ती आणि मेंदूतील तयार होणाऱ्या नवीन रस्त्यांमधून तयार होतो. इथेच न्यूरोप्लास्टिसिटीची शक्ती पुन्हा कामी येते. म्हणजे जसं आपण एखाद्या जंगलात पहिल्यांदा जातो तेव्हा तिथे रस्ता नसतो. हो, आपल्याला झाडं झुडपं बाजूला सारत जावं लागतं, खूप कष्ट लागतात. पण आपण रोज त्याच मार्गावरून गेलो तर हळूहळू तिथे एक पक्की पायवाट तयार होते. बरोबर. मग आपल्याला विचार करावा लागत नाही. आपले पाय आपोआप त्या रस्त्याने जातात. मेंदूचंही तसंच आहे का? यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही 5 सेकंदांचा नियम वापरून एखादी अवघड कृती करता, तेव्हा तुम्ही मेंदूत एक नवीन पायवाट तयार करत असता. सुरुवातीला त्रास होतो. खूप होतो. मनात शंका येते, पण तीच कृती रोज पुन्हा केल्याने मेंदूला एक स्पष्ट संदेश जातो. तो जुना संकोच करण्याचा रस्ता विसरून जातो आणि नवीन कृती करणारा रस्ता पक्का करतो. याचाच अर्थ आपल्या भावना या फक्त सिग्नल आहेत, त्या आपल्या बॉस नाहीत. एक्झॅक्टली. त्या आपल्याला फक्त माहिती देतात. मला भीती वाटतीये, ही एक माहिती आहे. थांब हा आदेश नाही. आपण काय करतो यावरून आपली ओळख ठरते. अगदी. तुम्ही ज्या कृती करता तीच तुमची ओळख बनते. जर तुम्ही सतत गोष्टी पुढे ढकलत राहिलात तर तुमची ओळख टाळाटाळ करणारा अशी बनते. पण जर तुम्ही भीती असूनही छोट्या छोट्या कृती करत राहिलात तर करणारा ही ओळख तयार होते. हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या कृतीमुळे तुमच्या भावना बदलतात. तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, मनात भीती आहे, पण तुम्ही 5, 4, 3, 2, 1 म्हणून बोलायला सुरुवात केली की 2 मिनिटात तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचा मेंदू शिकतो की हा माणूस हे करू शकतो. हीच तुमची नवीन ओळख बनते. म्हणजे सारांश रूपाने या सगळ्यातून आपण काय शिकलो? याचे 4 मुख्य मुद्दे आहेत. पहिलं, आपला खरा शत्रू आळस किंवा प्रेरणेचा अभाव नाही, तर संकोच आहे. तो 5 सेकंदांचा छोटासा क्षण. ठीक आहे. दुसरं, 5 सेकंदांचा नियम हा मेंदूच्या नैसर्गिक थांबवण्याचा पॅटर्न तोडून आपल्या आतल्या शांत मॅनेजरला निर्णय घ्यायला मदत करतो. तिसरं, प्रेरणा ही कृतीनंतर मिळणारं बक्षीस आहे. ती आधी येत नाही. तिची वाट पाहणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. आणि चौथं, सर्वात महत्वाचं, आत्मविश्वास हा छोट्या आणि सातत्यपूर्ण कृतीतून विटेवर वीट रचून बांधला जातो. तो कोणालाही आयता मिळत नाही. आणि या सगळ्या चर्चेचा शेवट एका शक्तिशाली विचाराने करूया. आपल्या भावना आपल्या मालक नाहीत. त्या फक्त आपल्या शरीरातून वाहणारे ढग आहेत. बरोबर. आपली कृती हीच आपली खरी ओळख आहे. तर आता प्रश्न हा आहे, पुढच्या 5 सेकंदात 5.4321 अशी कोणती एक कृती करणार आहात जी तुम्ही आत्तापर्यंत पुढे ढकलत आला आहात? तो एक फोन, तो एक ईमेल, व्यायामासाठी उचललेलं पहिलं पाऊल. विचार करू नका, थांबू नका, फक्त सुरुवात करा.